बेळगावमध्ये कळला महाराष्ट्राचा स्वाभिमान. भारतीय सैन्य दलाकडून पुणे जिल्ह्याचे प्रथम महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार यांच्या नावाने व्यायामशाळा. पुणे जिल्ह्याला पहिले महाराष्ट्र केसरी पद मिळवून देणारे आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घालणारे महान पैलवान रघुनाथदादा पवार यांच्या अजोड कर्तृत्वाचा डंका आता थेट कर्नाटकाच्या बेळगावमध्ये घुमला आहे. रघुनाथदादा पवार हे पुणे जिल्ह्यातील शिरूर गावचे रहिवासी आहेत. भारतीय सेना दलातील मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे देशसेवा बजावत असताना रघुनाथदादांनी कुस्ती क्षेत्रात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांच्या या अमूल्य आणि ऐतिहासिक योगदानाची कृतज्ञतापूर्वक दखल घेत भारतीय लष्कराने बेळगाव येथील आर्मी सेंटर त्यांच्या नावाने एक भव्य आणि सुसज्ज अशी व्यायामशाळा उभारली आहे. या व्यायामशाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रघुनाथदादा पवार यांच्या संपूर्ण क्रीडा प्रवासाचा आणि लष्करी सेवेचा गौरव करणारा एक भव्य माहिती फलक उभारण्यात आला आहे. लष्कराने परराज्यात केलेला हा सन्मान पाहण्यासाठी नुकतीच त्यांच्या कुटुंबियांनी कर्नाटक या ठिकाणी या स्थळाला भेट दिली. कांधे पे सूरज. मी पैलवान अशोक पवार, शिरूर. आज मी खरं तर मला खूप आनंद वाटतो सांगायला की मी आज कर्नाटक राज्यामध्ये जिथं बेळगाव हे मोठं गाव आहे जिल्ह्याचं, तिथं मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर जे आर्मीचं सेंटर जे जवळपास 300 एकरमध्ये हे क्षेत्र सेनादलचं बसलेलं आहे. मला आज आनंद वाटतो आपल्या सर्वांना, ह्या सर्व माझ्या मित्रांना, माझ्या मार्गदर्शनांना कळवण्याचा आनंद वाटतो की मी आज बेळगावला 2 दिवस झाले या ठिकाणी मुक्कामी असून तर माझे वडील कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट पैलवान रघुनाथदादा पवार, महाराष्ट्र केसरी पुणे जिल्ह्याचे पहिले, ज्यांनी या बेळगावमध्ये सेंटरमध्ये 32 वर्ष सर्व्हिस केली, जेणेकरून मराठा सेंटरनी बटालियननी आर्मी सेंटरनी त्यांना पैलवान होण्यासाठी मोठी मदत झाली. ते आपलं नाव एवढं मोठं करू शकले सेंटरचं बी की त्यांनी आपल्या देशासाठी या न्यूझीलंडवरून कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट आणलं. तसेच पार्टिसिपेट वर्ल्ड चॅम्पियनशिप इराण या ठिकाणी 1974 साली केलं. असे आमचे वडील रघुनाथ पवार आज त्यांच्या नावाने या आर्मी सेंटरनी कर्नाटक राज्यामध्ये त्यांच्या नावाने आज जवळजवळ आपण हे बघतोय ते आमचे वडील आहेत आणि ही आज त्यांची अचिव्हमेंट आहे. तर मी आज या ठिकाणी त्या निमित्तानं दाखवतो. माझ्यासारखा एक मुलगा म्हणून मला आज सार्थ अभिमान वाटतो. आज कर्नाटक राज्यामध्ये आर्मी सेंटरमध्ये त्यांच्या नावाने इतकी मोठी व्यायामशाळा बांधली, ज्या व्यक्तीच्या माझ्या पवार कुटुंबियाच्या वतीने आणि सर्व शिरूर शहराच्या वतीने आम जनतेच्या वतीने मी आर्मी सेंटरचं मनापासून आभार मानतो. मी आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये त्यांनी एक सेंटर उभारलेलं आहे.